पांगरी या गावातला हा जो युवक आहे आणि याच्यासोबत जे तीन जे याचे मित्र होते यांना जो वाटखळे गावचा गणेश गोलप जो आहे त्याने अक्षरशः बोलेरो गाडीने उडवलेला आहे आणि उडून हे खाली खड्ड्यामध्ये पडले. यांचं नशीब चांगलं आहे म्हणून हे वाचलेले आहेत. यांनी आता फिर्याद जबाब दिलेला आहे आणि इथं एक उपचार करण्यासाठी आलेत. परंतु यांचे तीन जे साथीदार आहेत त्यांची परिस्थिती एकदम वाईट आहे. कुणाचा हात तुटलाय, कुणाचा पाय तुटलाय, कुणाचा जबडा तुटलाय आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं म्हणजे जखमेचं स्वरूप आहे. त्यामुळे त्यांना आळेफाटा येथे खाजगी इस्पितळामध्ये हलवण्यात आलंय. तुमचं नाव सांगा. ओमकार दिलीप दिघे. अच्छा, कशी घटना घडली ते सांगा. सकाळी काय काल काहीतरी वाटतं तुम्ही पण होता कालच्या काल नव्हतो मी, हा सकाळी होतो मी. हा, काय झालं होतं आज? आज सकाळी असंच ते रात्री त्यांनी दारू पिऊन त्यांना मारलं. ते पिकअप गाडी भरायला गेले ते इथं वाटखळलं त्याच्या गावात. त्यावेळेस रात्री काही कारण नसताना तो तिकडून आला. रात्री 1-1:30च्या दरम्यान दारू पिऊन त्याने त्यांना मारहाण केली. स्वप्नीलला, त्याच्याबरोबर अजून 2 जण होते त्यांना. गणेश गोलपने. हा. आणि त्यानंतर मग हे निघून आले, काही न बोलताच तिथून निघून आले. मग सकाळी परत त्याचा फोन आला स्वप्नीलला. सकाळी परत तिथे गेलो आम्ही. फोनवरून काय सांगितलं स्वप्नीलला? हा, तू तिथे ये, नाही तर मी तिथे येतो असं. बर. हा. आणि मग त्यानंतर आम्ही तिकडे गेलो. स्वप्नील, तुम्ही, अजून ते 2 मित्र हा. आम्ही तिथे गेलो आणि मग त्यानंतर मग झाली चर्चा चालू झाली. जरा वादावाद त्यांनी जरा हे केलं. मग त्याला धक्का दिला मी. असा धक्का दिल्यानंतर तर मग त्याला मिटलं होतं सगळं. तर धक्का दिल्यावर तो ते अजून म्हणजे त्याच्या वडील वगैरे, त्याचा तो भाचा आहे, ते काठी वगैरे घेऊन आले मारायला, काठीने वगैरे. मग त्याच्याच वडिलांची काठी त्याला लागली. त्यानेच त्याचं डोकं फुटलं. आम्ही काही त्याला काठीने वगैरे मारलेलं नाही काहीच. तुमच्यावर त्यांनी आरोप केला की तुम्ही काठी मारून डोकं फोडलं? नाही, त्याच्याच वडिलांनी काठी, त्याच्याच वडिलांकडची काठी. आमच्याकडे काठी नव्हती, काय नव्हतं. आम्ही असंच होतो, निशस्त्र होते तुम्ही? निशस्त्र. आम्ही अशाच घरातून उठून गेलेलो. हो, बरमोड्यावरती. माझ्या आत्याचा पोरगा होता. भांडण करायला घेतले होते का? बदला घ्यायला नव्हतं गेलेलो. माझ्या आत्याच्या पोराला का मारलं? माझ्या आत्याचा पोरगा होता म्हणून मी गेलेलो. माझ्या आत्याच्या पोराला का मारलं त्यांनी, त्याच्यासाठी गेलेलो. काय झालं होतं रात्री? हा. बरं, तुमची झाली आणि एकदम दरादरी झाली आणि धक्का लागला माझा त्याला. मग त्याच्यानंतर त्यांनी काठ्यांनी वगैरे मारायला सुरुवात केली. आणि मग तिथून आम्ही म्हणजे ते कुणी काठ्या मारल्या? त्याच्या भाच्यानी, त्याच्या वडिलांनी. आणि तीच काठी त्याच्या वडिलांच्या डोक्यात, म्हणजे त्याच्या वडिलांची काठी त्याच्या डोक्यात लागली. चुकून लागली? चुकून. आणि ते डोकं फुटलं? हो. मग पुढे काय झालं? पुढे काय नाही, तिथून आम्ही झालं वाटखळ्यात. हा. तिथून आम्ही ते दगड वगैरे घेऊन आमच्या पाठीमागे लागले शिवीगाळ करत. तुला मारतो, हेच करतो, असं तसं. आम्ही तिथून 4 जण आम्ही निघून आलो आमच्या स्टँडवरती. पाठलाग केला दगड घेऊन? हो, पाईप म्हणजे पळत. तर तिथून आम्ही बोललो नको. तुमच्याकडे वाहन कोणतं होतं? आमच्याकडे 2 व्हीलर होती. अच्छा, मग तुम्ही 2 व्हीलर बसून गेले का? नाही, आमची 2 व्हीलर रोडला लावलेली होती. ते गावात होते. आम्ही गावात तिथं रोडला आलो. तिथून 2 व्हीलर वरती बसलो आणि आमच्या गावाकडे गेलो. पळत होते का चालले होते? नाही, चाललो आम्ही. गाडीवरती पोहोचलो तिथं आम्ही, पांगरीला. हो. तिथे येऊन मग आम्ही असेच, आपण उभे, असे 2 जण आम्ही उभे होतो. ते 2 जण गाडीवर बसलेले होते. तो स्वप्नील आणि अजून एक मुलगा. मग त्यांनी पाठीमागून येऊन धडक दिली आम्हाला. तुम्ही पाहिली गाडी कोणती होती? गाडी बोलेरो गाडी होती त्याची स्वतःची. किती स्पीड होतं त्या गाडीचा? गाडीचं स्पीड असेल 60-70 स्पीड असेल. अच्छा. हो. तुम्हाला जाणवलं की याचीच गाडी? हो, नंतर जवळ आल्यावर आम्हाला जाणवलं ना त्याचीच गाडी आहे. म्हणून त्यांनी गाडी चालू करायला जास्तोपर्यंत, गाडी चालू करत तोपर्यंत त्यांनी धडक दिली. तुमची गाडी चालू करत परत? हो. कशी धडक दिली? म्हणजे असं धक्का, असं म्हटलं जाते का धक्का लागला असं? ते धक्का लागलेला नाही, जाणून बुजून धडक दिलेली पाठीमागून पूर्ण. म्हणजे समोरून धडक दिली? हो, गाडीच्या पाठीमागून. अशी गाडी अशी लावलेली होती ना, यांची लावली तशी. हा, मोटरसायकलला मागून धडकवलं? मागून धडकवलं. हा. अच्छा. आणि काय झालं मग? तुम्हाला काय कळलं? मग काय, आम्ही पडलो खाली. तिथं ते 2 जण गाडी घेऊन पडले, मोरी खाली गेले. गाडी बी खाली पडली? गाडी पण खाली पडलेली आहे. गाडीचा पण व्हिडिओ आहे ना पडलेला. तुम्हाला काय सुचलं का नाही? ते काय सुचलं? पडल्यावरती काही सुचलं नाही. ते 2 तर बेशुद्धच झालेले. तुम्ही 2 होते. नंतर मग फोन केला, मग आले बाकीचे पोरं बिरं, हॉस्पिटलला आलो. बाकीच्यांची कशी, तिघांची परिस्थिती कशी? तिघांची परिस्थिती जरा अवघड आहे. स्वप्नीलचा तोंडातून रक्त येते, हिच्या कान फाटून तो डोक्यातून रक्त येते. त्या अथर्वच्या, त्याच्या पोराच्या, माझ्या. आणि त्याचा हात पूर्ण मोडून गेला त्या साहिलचा इथून असा.
तुम्ही त्या गाडीला आडवी येत होता मोटरसायकलीवर नाही, 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 असं वेडेवाकडे चालत होता असं- म्हणून तो असं- चुकून धक्का लागला असा असं ते प्रकारच म्हणताय. झालेला नाहीये काही, असा प्रकारच झालेला नाही काही. आम्ही वाकडी तिकडी गाडी वगैरे काहीच केलेलं नाही. तर तुमची काय मागणी आहे आता? आमची मागणी काय नाही, जी तक्रार त्यांनी साहेबांनी पण आम्हाला प्रोत्साहन हे करावा. अटक करावी आरोपीला.